व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, हा तिखट मसाला काय 1-2 किलोचा नाही आहे. तर आज आपण लाल भडक झणझणीत स्पेशल मसाला तयार करणार आहोत. ही लाजवाब रेसिपी आहे. आता या मसाल्याला काही भागात घाटी मसाला, काही भागात सातारी मसाला, काही ठिकाणी याला कोल्हापुरी तिखट मसाला, तर कोणी याला कांदा लसूण चटणी किंवा कांदा लसूण मसाला म्हणतात. तर हा लाल भडक मसाला तयार करण्यासाठी मी मिरच्या कोणकोणत्या घेतल्या, मिरच्या किती घेतल्या, त्याचसोबत मार्केटमधून मसाले कोणकोणते वापरले त्याची सविस्तर माहिती सांगितली आहे. हा झणझणीत मसाला व्हेज असो नॉनव्हेज असो कोणतीही भाजी बनवून त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. तर सांगायचं म्हणजे जर तुम्ही आपल्या या चॅनलला नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मसाल्याचं मेजरमेंट चुकलं तर तिखट मसाला बिघडू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मसाला करण्यासाठी याचा 100% तुम्हाला उपयोग होणार आहे. हा मसाला करायचा असेल तर व्हिडिओमध्येच कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुमचा मसाला बिघडणार नाही. नमस्कार, मी संजीवनी. संजूज वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सर्वात पहिली स्टेप म्हणजे कोणकोणत्या मिरच्या घेतल्या आणि किती किलोच्या घेतल्या ते बघूयात. इथे मी 1 किलो काश्मीरी बेडगी मिरची घेतली, अर्धा किलो देशी मिरची, नंतर गुंटूर मिरची 1 किलो, नंतर आपली कांदा लसूण चटणी झणझणीत व्हावी यासाठी इथे मी लवंगी मिरची घेतली. लवंगी मिरची थोडी जादा आणली आहे मी, 3 किलो लवंगी मिरची घेतली. तुम्हाला जर मसाला जास्त तिखट नको असेल तर लवंगी मिरची थोडी कमी वापरा. यानंतर शंकेश्वरी 1 किलो, त्याचसोबत रेशमपट्टा मिरची अर्धा किलो घेतली. तर व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही मिरची मार्केटमधून मी 6 प्रकारच्या मिरच्या घेतल्या. सगळ्या मिरच्या मिळून इथे 7 किलो मिरच्या झाल्यात. मिरचीचा मसाला बनवायचा म्हणजे 8 दिवस आधी तयारीला लागावं लागतं. खटाटोप काही थोडा असतो का, हो ना. आता पुढची स्टेप म्हणजे या ठिकाणी 7 किलो मिरचीच्या प्रमाणात इथे 5 किलो लसूण मार्केटमधून आणलेलं आहे आणि लसूण फोडून त्याच्या पाकळ्यांना थोडंसं शेंगतेल चोळून लसणाच्या पाकळ्या 2 ते 3 तास कडक उन्हामध्ये ठेवल्या. तेल लावून उन्हात पाकळ्या ठेवल्या तर त्याच्यात साली फटाफट बाजूला करायला मदत होते. लसूण दिवसभर उन्हात ठेवला तर पाकळ्या काळ्या पडतात, त्यामुळे 2 ते 3 तास बघा हा लसूण मी उन्हात ठेवला आणि थोडं अंदाजे वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं, लसणाच्या पाकळ्यांना चोळून घेतलं. नंतर जाडसर कापडी पिशवी किंवा पोत्यात लसणाच्या पाकळ्या घालून पिशवी बडवायचे. तर बडवलेला लसूण सुपात घालून अशा प्रकारे पाकडलं की साली अलगद बाहेर निघतात. सूप नसेल तर एखादं मोठं ताट घ्या. खेड्यापाड्यात उन्हाळ्यात वर्षभरासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, तेव्हा शेजारील माता भगिनींची खूप मदत होते. मला सुद्धा खूप मदत झाली. माझी छोटी बहीण संगीताची खूप हेल्प झाली मला. तर मार्केटमध्ये सोललेला लसूण देखील मिळतो, तो तुम्ही वापरू शकता. फक्त काळजी घ्या लसूण फ्रेश आहे का ते. सोललेला लसूण जर काळपट किंवा जास्त दिवसाचा गडद पिवळ्या रंगाचा असेल तर तो बिलकुल वापरू नका मसाल्यासाठी. तिखट मसाल्याची चव बिघडू शकते. नंतर इकडे मिरचीची देठ देखील बाजूला काढून टाकायचं चालू आहे बघा. आता काही भागात देठांसहित तिखट मसाला बनवला जातो, परंतु देठांसोबत मसाला बनवला ना तर तिखट मसाला पांढरा दिसतो, लालसरपणा कमी होतो आणि कांदा लसूण मसाल्याची चव देखील बिघडते. मिरचीची देठं काढण्याआधी 1-2 दिवस मिरच्या कडकडीत उन्हात सुकवून घ्यायच्या. तिखट मसाला लाल भडक आणि झणझणीत व्हायला हवा तर मिरचीची देठं काढून टाका. जर तुम्ही पहिल्यांदा मसाला बनवत असाल तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आधी मिरच्या कडक उन्हात सुकवून घ्यायच्या आणि मग त्याची देठं काढायची. मिरच्या सुकलेल्या नसतील तर मसाला जाडसर तयार होतो. वर्षभर कांदा लसूण चटणी टिकली पाहिजे तर थोडं काळजीपूर्वक तिखट मसाला बनवला की झणझणीत आणि चविष्ट मसाला तयार होतो. वर्षभरासाठी मसाला बनवायची पद्धत ही बीड, जळगाव, पश्चिम महाराष्ट्र, कोकण त्याचसोबत अन्य भागात तिखट मसाला बनवण्याच्या पद्धती या थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या आहेत. इथे 7 किलो मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर 1 किलो मिरचीसाठी मी इथे 1 मापटं सोललेला लसूण घेत आहे, म्हणजे 7 किलो मिरचीसाठी 7 मापटं सोललेलं लसूण घ्यायचं आहे. मापटं नसेल तर 1 किलो मिरचीसाठी अर्धा किलो सोललेला लसूण घ्यायचं आहे. लसूण थोडा कमी वापरायचा असेल तर पाव किलो लसूण घ्या. मिरच्या निवडून झाल्या, लसूण सोलून झाला, यानंतर कांदा लसूण तिखट मसाला तयार करण्यासाठी खडे मसाले आणि अजून काय काय जिन्नस लागतील ते बघूयात. नंतरची स्टेप म्हणजे इथे मी 4 किलो मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि कांद्याचे असे उभे काप ऑलरेडी करून ठेवलेत. दुसरीकडे या ठिकाणी सुके खोबरे देखील जाडसर काप करून घेतलेले आहेत. आता इथे 7 किलो मिरच्यांसाठी 1.5 किलो सुकं खोबरं मार्केटमधून मी आणलं. एका जाड बुडाच्या मोठ्या टोपात किंवा मोठ्या कढईत कांदा मावेल
कांदा छान शिजेल असं मोठं भांडं घ्या. 4 किलोचा कांदा म्हणजे त्यानुसार मोठं भांडं घ्यायचं आहे कांदा शिजण्यासाठी. तर अगदी मंद आचेवरती कांदा शिजवून घ्यायचा आहे. कांदा थोडा भाजला की कांद्यात थोडं शेंगतेल घालून कांदा शिजवायचा आहे. जोपर्यंत कांदा तांबूस रंगावर शिजत नाही ना तोपर्यंत मंद आचेवरती कांदा शिजवायचा आहे. कांदा शिजतोय तोपर्यंत बाकीची तयारी करूयात. त्यानंतर आपला स्पेशल तिखट मसाला तयार व्हावा यासाठी कोणकोणते खडे मसाले लागत आहेत ते बघूयात. या ठिकाणी बरीच मोठी लिस्ट आहे. तर 60 ग्रॅम तमालपत्री, नंतर कसुरी मेथी 100 ग्रॅम, त्यानंतर 60 ग्रॅम दगडफूल, काळी मिरी 300 ग्रॅम, जिरे 1 किलो. तर मी मोठे जिरे जे आहेत ते थोडेसे जास्त घेतलेत. तुम्ही मोठे जिरे 750 ग्रॅम घेतले तरी चालेल. त्याचसोबत नाकेश्वर 60 ग्रॅम, 150 ग्रॅम सुंठ, 100 ग्रॅम दालचिनी. नंतर आपला तिखट मसाला सुवासिक आणि चविष्ट व्हावा यासाठी 100 ग्रॅम हिरवी वेलची घेतली आहे. हिरवी वेलची तुम्हाला कमी घालायची असेल तर 50 ग्रॅमच घाला वेलची. यानंतर 100 ग्रॅम लवंग लागेल, 250 ग्रॅम पांढरे तीळ लागतील, 60 ग्रॅम रामपत्री आणि यानंतर इथं 150 ग्रॅम सोरगड्डे आहेत, चक्रीफूल 60 ग्रॅम, मसाला वेलची देखील 60 ग्रॅम, 150 ग्रॅम मेथी घेत आहे, 60 ग्रॅम चिरफळ घेत आहे. नंतर 60 ग्रॅम शहाजिरे लागतील, 125 ग्रॅम बडीशेप. आता इथे 6 जायफळ घेतलेत, 60 ग्रॅम जायपत्री, शेवटी 150 ग्रॅम मोहरी. तर हे एवढे जिन्नस आहेत. व्हिडिओमध्ये लक्षात राहणार नाही तर याची मी लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती चेक करा. एवढे सगळे मसाले म्हटल्यावरती आपला तिखट मसाला जबरदस्त टेस्टी होणार. अगदी शेतात कांदा लसूण मसाला आणि भाकरी खावीशी वाटेल असा. 7 किलो मिरचीसाठीचे खडे मसाल्यांचे हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही किती किलोचा कांदा लसूण मसाला बनवणार त्या प्रमाणात कमी जास्त मसाले घ्या. पुढची स्टेप म्हणजे आता या ठिकाणी मोठ्या आकाराचे टोप घ्यायचे किंवा जाडबुडाचं घमेले घ्यायचंय. सुकलेल्या मिरच्या कडकडीत भाजून घ्यायच्यात आपल्याला. थोड्या थोड्या मिरच्या भांड्यात घालून आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर मंद आचेवर मिरच्या भाजायच्या. हाय फ्लेमवर मिरच्या भाजू नका, मिरच्या करपू शकतात. पहिले त्याने पटापट हलवत मिरच्या भाजून घ्यायच्यात. मंद ते मध्यम आचेवरती मिरच्या भाजून घ्यायच्या. गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवत सर्व मसाले तळून भाजून घ्यायचे म्हणजे करपणार नाहीयेत. तर मिरच्या देखील भाजून तयार झालेत. आता खडे मसाले भाजून आणि काही मसाले तळून घेऊयात. सर्वात आधी मोठ्या कढईत तेल घालून सोरगड्डे तळून घेऊया. सोरगड्डे छान फुले तोवर वर खाली सतत पलटत राहायचं. मस्त फुललेले आहेत, बाजूला काढूया. कढईत शिल्लक राहिलेल्या याच तेलात आता चिरलेले सुकं खोबरं देखील सोनेरी रंगावर भाजूयात. बघा सोरगड्ड्यांचा पिवळा कलर तेलात पसरल्यामुळे खोबऱ्याला पिवळा कलर चढलाय. त्यानंतर तेजपत्ता गरम करायचे. थोडंसं तेल घाला, एक अर्धी वाटीवर कढईत तेल घाला. तेल गरम झाले की पटापट तेजपत्ता भाजून घ्यायचे. तेजपत्ता लगेचच करपतो. बघा तेजपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत भाजलेला आहे, बाजूला ठेवूया. धने देखील खमंग भाजून घेऊया. धने ड्राय रोस्ट करत आहे. धने भाजताना तेल घालायची गरज नाहीये, धने लगेचच भाजतात. तडतडण्याचा आवाज आला की कढईतून बाहेर काढायचे धने. गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवायची. त्यानंतर मोठे जिरे आणि शहाजिरे देखील खमंग भाजायचे. जसजसे मसाले भाजून होत आहेत ना ते सर्व मसाले एका मोठ्या कढईत किंवा मोठ्या घमेल्यात एकत्र ठेवायचे. कढईत 1-2 पळीभर तेल घालून मसाला वेलची छान फुलेपर्यंत तळून घेत आहे. बघा मसाला वेलची देखील छान फुलली आहे. आता काळी मिरी भाजून घेऊयात. काळी मिरीचा फ्लेवर यायला लागला ना की बाजूला काढायची. भाजलेल्या मसाल्यांमध्येच हिरवी वेलची ॲड करूयात. हिरवी वेलची न भाजता घातल्यामुळे कांदा लसूण मसाल्यात फ्लेवर खूप छान उतरतो वेलचीचा. नंतर मेथी गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायची. कढई गरम असताना सर्व मसाले पटापट भाजून घ्या. पहिल्यांदा तिखट मसाला बनवत असाल तर ही नक्की काळजी घ्या. गरम कढईत सर्व मसाले भाजून घ्यायचे. कढईत 1 पळीभर तेल घालून नाकेश्वर देखील तळून घेऊया. तेल तापलं की लो फ्लेमवर नाकेश्वर तळून घ्यायचे आणि तळून झाले की कढईतून बाकीच्या भाजलेल्या मसाल्यांमध्ये ॲड करायचं. आता जायपत्री देखील हलकेसे गरम करायचे. त्यानंतर चक्रीफूल एक अर्धी वाटीभर तेल घालून तेलात छान भाजून घेऊया. सर्व मसाले मंद ते मध्यम आचेवरच भाजायचे. मसाले करपले तर तिखट मसाल्याची चव बिघडेल. आता या ठिकाणी 2 ते 3 चमचे तेल घालून खडा हिंग सुद्धा तेलात छान फुलेपर्यंत तळून घेऊया. व्हिडिओमध्ये पाहत आहात खडा हिंग मस्तपैकी फुललेला आहे. सगळीकडे मसाल्यांचा सुवास पसरला.
व्हिडिओ मोठा होत आहे यासाठी सगळे जिन्नस भाजतानाचे व्हिडिओ जास्त वेळ दाखवता येत नाहीये। त्यानंतर दालचिनी मंद आचेवरती 1-2 मिनिटभर भाजून घेऊया। 2-3 चमचे तेल कढईत घालायचं आणि दालचिनी भाजून घ्यायचे। इथे तुमचे खडे मसाले किती ग्रॅम किंवा किती किलोचे आहेत त्यानुसार शेंगतेलाची आवश्यकता असते। खडे मसाले तळून भाजून होत आहेत तोपर्यंत दुसरीकडे कांदा मंद आचेवरती सोनेरी रंगावर शिजला देखील। काय होतं, कांदा शिजताना त्यात मीठ घातले ना की खूप पाणी सुटतं आणि पाणी सुटलं की कांदा ब्राऊन कलरवर शिजायला जास्त वेळ जातो। तर कांदा शिजत असताना जवळजवळ 2.5 किलो शेंगतेल अधूनमधून कांद्यामध्ये मी घालत होते। कांदा शिजताना मी त्यामध्ये मीठ बिलकुल घातलेलं नाहीये। आता मोहरी भाजून घेऊया। तर मोहरी आहे ना ती तडतडेपर्यंत लो फ्लेमवरती भाजत आहे। बघा मोहरी सुद्धा छान फुलली आहे। त्यानंतर कढईत 1 चमचाभर तेलात जिरफळ हलकेसे गरम करायचे। आता इथे पांढरे तीळ ड्राय रोस्ट करूयात। मंद आचेवरती तीळ अगदी छानपैकी फुलेपर्यंत भाजून घ्यायचे। तीळ आणि खसखस हलकेसे गरम करायचे, लगेच करपू शकतात। कसुरी मेथी आणि जायफळ न भाजताच आपण तशीच भाजलेल्या मसाल्यांमध्ये ॲड करणार आहोत। भाजलेले सर्व मसाले एकाच पसरट भांड्यात घेतलेले। तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवलं नाहीये, रामपत्री देखील 1 चमचाभर तेलामध्ये गरम करून या मसाल्यांसोबत ॲड केलेला आहे। तुमचा मसाला जर झणझणीत लाल भडक आणि चविष्ट व्हायचा असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर सगळे मसाले भाजून तयार आहेत। भाजलेले सर्वच खडे मसाले एकत्र करू आणि थोडा वेळ मसाले थंड करायला बाजूला ठेवूया। सगळे मसाले मस्त भाजून तयार आहेत। तर ऑलरेडी हलकेसे गरम करून ठेवलेली बडीशेप देखील या मसाल्यांमध्ये मी मिक्स केलेली आहे। हिरवी वेलची न भाजता घातल्यामुळे कांदा लसूण मसाल्यात फ्लेवर खूप छान उतरतो वेलचीचा। मिरच्या घेण्यापासून ते तिखट मसाला तयार होईपर्यंतची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येत आहे। मध्येच कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ थोडा मोठा होतोय। तिखट मसाल्याची पूर्व तयारी झालेली आहे। सर्व जिन्नस डंकावर मिरच्या कुटायला घेऊन जात आहे मी, लवकरच भेटूयात। तर मिरची कांडपच्या ठिकाणी आलो आता आपण आणि व्हिडिओमध्ये बघाल तर डंकावरच्या ताईंनी सर्वात आधी डंकात मिरच्या घातल्यात। आम्ही लहान होतो ना तेव्हा मैत्रिणी कोडी घालायच्या, त्याच्यात आठवण झाली। आधी गोल गोल मग लाल लाल मग थय्यक थय्यक। गोल गोल म्हणजे लोखंडी बार, लाल लाल म्हणजे मिरच्या आणि थय्यक थय्यक म्हणजे लोखंडी बार मिरची कुटत असताना वर खाली होतात ना तेव्हा थय्यक थय्यक असा आवाज येतो, बरोबर ना मैत्रिणींनो? कमेंट करून मला नक्की कळवा। डंकावरच्या ताई अगदी मन लावून काळजीने मिरची मसाला तयार व्हावा यासाठी लक्ष देतात। मिरची मसाला तयार व्हावा यासाठी बारीक लक्ष आहे ताईंचं। खेड्यात असो किंवा शहरात असो मिरचीचा मसाला बनवणे हा लघु उद्योग आवडीने महिला हा व्यवसाय सांभाळत आहेत। सर्वच क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत, हो की नाही? मिरची डंकात टाकल्यावर मिरची बारीक होत असताना डंकाच्या बाजूलाच फुटलेली जाडसर मिरचीची पूड चाळली जाते आणि दुसऱ्या मशीनमध्ये घालून बारीक पूड केली जाते। मिरच्या थोड्या कुटून बारीक व्हायला लागल्या की डंकात भाजलेला गरम मसाला आणि थोडं थोडं जाडं मीठ टाकलं जातं। अर्थात प्रत्येक भागात मिरची मसाला बनवण्याची पद्धत वेगवेगळ्या असू शकतात। सात किलो मिरचीसाठी मी 6 किलो मोठं मीठ घेतलं। तर मिरचीचा मसाला करताना डंकात मिरची आणि बाकीचे मसाले बारीक होत असताना मध्ये मध्ये जाडं मीठ डंकात मिरचीसोबत घातलं जातं। त्यानंतर मिरचीसोबत भाजलेलं खोबरं बारीक होत आहे। खोबरं बारीक झाले की आता या ठिकाणी ताई डंकामध्ये लसूण टाकत आहेत। तर 7 किलो मिरचीसाठी मी 5 किलो लसूण वापरला। हे मेजरमेंट तुम्हाला थोडं जास्त वाटू शकतं पण स्पेशल झणझणीत आणि टेस्टी तिखट मसाला हवा तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे। त्या मेजरमेंटनुसार तिखट करा आणि तुमचा कांदा लसूण मसाला कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया किंवा शंका कळवायला प्लीज विसरू नका।
सर्व जिन्नस अचूक प्रमाणात घेतल्यामुळे आपला कांदा लसूण मसाला लाल भडक, झणझणीत आणि चविष्ट तयार झाला आहे. मिरची सोबत मसाले बारीक झाले की तुम्ही थोडा मिरचीचा भुगा बाजूला काढून घ्या. म्हणजे फिश फ्राय किंवा काही भाज्या बनवताना मिरचीची पावडर असते त्याचा आपल्याला उपयोग होतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण आपली स्पेशल कांदा लसूण चटणी तयार होत असल्यामुळे थोडा जास्त वेळ जाणारच. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. मध्ये मध्ये बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे आपला तिखट मसाला झणझणीत आणि चविष्ट तयार होणार याची 100% गॅरंटी. हा कांदा लसूण मसाला स्पेशल तयार व्हावा यासाठी माझी छोटी बहीण संगीताने खूप हेल्प केली आहे. मिरचीच्या पावडरमध्ये आता जात आहे शिजलेला कांदा. तेलासोबत गोल्डन ब्राऊनवर शिजलेला कांदा घातल्यामुळे तिखट मसाला अप्रतिम चवीला तयार होतो आणि तिखट मसाल्याचा रंग लाल भडक तयार होतो. मसाला बिलकुल खराब होत नाही. तर सगळे मसाले सर्व जिन्नस मिरचीसोबत एकजीव झाल्यामुळे मिरची मसाला सातारी कांदा लसूण मसाला किंवा याला आपण कांदा लसूण चटणी देखील म्हणू शकतो. हा मसाला बघा लाल भडक आणि झणझणीत तयार झालाय. तर लाल भडक आणि झणझणीत असा आपला कांदा लसूण मसाला या ठिकाणी तयार आहे. कांदा लसूण तिखट मसाला घरी आणल्यावरती मसाल्यांमध्ये अशा प्रकारच्या गाठी असतात त्या फोडून मसाला सुटसुटीत करायचा आहे. मिरचीचा मसाला डंकातून आणल्यावरती गरम असतो तो मसाला आधी थंड होऊ द्यायचा. हा मसाला आपण 1-2 वर्ष वापरतो त्यासाठी शक्यतो तिखट मसाला चिनी मातीच्या बरणीतच भरून ठेवा. मसाला खराब होत नाही. एअरटाईट कंटेनरमध्येच मसाला भरून ठेवायचा आहे म्हणजे मसाल्याचा रंग बदलत नाही आणि हा तिखट मसाला खराब होत नाही. व्हेज असो नॉनव्हेज असो कोणतीही भाजी बनवा, चविष्ट डिश तयार करून याचा आस्वाद घ्या. आपण यामध्ये कांदा लसूण खोबरं आणि सर्व मसाले घातल्यामुळे यासाठी वाटण घालण्याची सुद्धा गरज भासत नाही. कांदा लसूण मसाला घाला आणि तुम्ही कोणतीही डिश बनवा, खूप चविष्ट बनते. तर ही स्पेशल कांदा लसूण तिखट मसाल्याची रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंड्स आणि ग्रुपमध्ये नक्की जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट करायला प्लीज विसरू नका. त्याचसोबत आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता लगेचच सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तर भेटूया लवकरच नवीन रेसिपी नवीन कन्सेप्टसह. तोपर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.